नेहमी त्याच प्रकारचे लाल भोपळा खाऊन कंटाळला असाल, तीच भाजी सेम तशीच, तर आज काहीतरी वेगळा प्रकार घेऊन आलेली आहे। लाल भोपळा आणि मूग डाळची भाजी आहे। आम्ही याला डांगर म्हणतो, तुमच्या भागात काय म्हणतात नक्की सांगा। तर सगळ्यात आधी याच्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। अर्धा कप इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, भाजलेलं नाही, फक्त किसलेलं आहे। त्याच्यानंतर 7-8 लसूणच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि आल्याचे काप घेतलेले आहेत। याच्यामध्ये आता मी पांढरे तीळ ॲड करणार आहे। पांढरे तीळ इथे अर्धा चमचा घेतलेले आहेत। पुढे खसखस ॲड केलेली अर्धा चमच्याला थोडीशी कमी। त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरा ॲड केलेला आहे अर्धा चमचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे, अगदी कमीत कमी पाणी ॲड करून। तर वाटण आपलं वाटून झालेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊयात। फक्त आता झटपट फोडणी द्यायची, एवढेच या भाजीचं प्रिपरेशन आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे वाटण घातलेलं आहे। हे वाटण मधलं आपल्याला पाणी जाऊ द्यायचं आहे, म्हणजे हे वाटण चांगलं शिजू द्यायचं आहे। त्याला तेल सुटेपर्यंत आपण याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। तर वाटण छान शिजलं की त्याच्यावरती तेल यायला लागतं। छान असं तेल आलं की आपण हळद घालणार आहोत। त्याच्यानंतर लाल तिखट मी 2 चमचे ॲड केले, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार किती तिखट हवं त्यानुसार ॲड करा। काळा मसाला 1 चमचा ॲड केलेला आहे आणि धने पावडर ॲड केलेली आहे। आता काळा मसाला नाशिकचा वेगळा असतो, नागपूरचा वेगळा असतो, कोल्हापूरचा वेगळा असतो, त्यामुळे त्याच्यानुसार तुम्ही काळा मसाला घ्या। आणि काळा मसाला नसेल तर गरम मसाला ॲड केला तरी चालेल। आता याच्यात आपण काही डांगरचे काप घेतलेले आहेत। आता डांगरचे साल काढलेले नाही आहेत मी, लाल भोपळ्यालाच आम्ही डांगर म्हणतो, मी व्हिडिओमध्ये आधी पण सांगितलेलं आहे। तर डांगर टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच स्टेजला मी डाळ टाकते। डाळ तुम्ही थोडी उशिरा टाकू शकतात जर तुम्हाला अख्खी डाळ हवी असेल तर, पण आम्हाला डाळ पूर्ण शिजलेली हवी आहे, मला थोडी मऊसूत शिजलेली हवी आहे, म्हणून मी ह्या स्टेजला डाळ ॲड केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। ज्या वाटीमध्ये मी वाटण काढलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलंय। आता पाणी तुम्हाला कोरडी हवी असेल तर कमी ॲड करा आणि तुम्हाला पातळ हवी असेल तर जास्त पाणी ॲड करा। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया। आणि मला असं वाटतं मीठ ॲड केल्यानंतर मला जाणवलं की पाणी मला अजून ॲड करायला हवं, कारण की बघा आत्ताच ती बऱ्यापैकी घट्ट दिसते, तर शिजल्यानंतर अजून ती बरीच घट्ट होणार आणि मूग डाळचं पण त्यामुळे घट्टपणा छान येतो। त्याच्यामुळे मी अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि ही 15 ते 20 मिनिटं झाकून शिजवून घेतलेली आहे। लवकर होते ही भाजी, फार वेळ लागत नाही। फक्त डांगर मी मोठे घेतलेत म्हणून त्याला 15 ते 20 मिनिटं, डांगरचे काप लहान घेतले तर अजूनच लवकर शिजते। तर बघू शकतात भाजी शिजलेली आहे। ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका, एखाद्या मैत्रिणीला शेअर करायला पण विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।